आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज महाराष्ट्रातला चर्चेचा मुद्दा आहे दिल्लीतला. कारण दिल्लीमध्ये एक दादा दिल्लीतल्या पक्षातल्या दादांना भेटण्यासाठी धडपड करतायत, पण त्यांना भेट मिळत नाहीये. अर्थात आम्ही बोलतोय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याबद्दल. चंद्रकांत दादा पाटील गेल्या 4 दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती, पण 4 दिवसांपासून अमित शहा यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना भेटीसाठी वेळच दिलेली नाही असं कळतं. एवढंच नाही तर सूत्रांचं असंही म्हणणं आहे की अमित शहा यांनी जाणीवपूर्वक भेटीची वेळ दिलेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपमधले चाणक्य मानले जातात. आज ते पक्षाचे अध्यक्ष नसले तरी पक्षाच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये त्यांचा सल्ला किंवा मत हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्याच अमित शहा यांना भेटण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे गेल्या 4 दिवसांपासून दिल्लीत आहेत, प्रयत्न करतायत, पण त्यांना अमित शहा यांनी भेट द्यायचं टाळलंय असं सूत्रांचं म्हणणं आहे. भाजपच्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांसह आपल्याला भेटायचं आहे असंही चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं होतं. आणि त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वेळ मागितल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र भेटीसाठी अशा प्रकारची वेळ अद्यापही मिळू शकलेली नाही. त्याच वेळेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मात्र अमित शहा यांच्यासोबत 1.5 तास भेट झाल्याचं कळतं. त्यामुळे ज्या अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना इतका सविस्तर वेळ दिला, तेच अमित शहा चंद्रकांत दादा पाटील यांना भेटायचं का टाळतायत याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नेमकं काय सुरू आहे दिल्लीत? दिल्लीमध्ये जर बघितलं, आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात लोकसभेमध्ये एक अतिशय महत्त्वाचं विधेयक मांडण्यात येणार आहे. याशिवाय जर बघितलं आपण, याशिवायही गेल्या 4 दिवसापासून चंद्रकांत दादा आणि त्यांच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा सुरू होता. त्यामध्ये राम शिंदे होते, संजय कुटे होते, चंद्रशेखर बावनकुळे होते. या सगळ्या शिष्टमंडळाने चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वामध्ये विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. JP नड्डा भाजप अध्यक्ष त्यांची भेटी घेतल्या. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी अमित शहा यांच्या कार्यालयात वेळ मागितली होती. स्वतः अमित शहाकडे वेळ मागितली होती, पण त्यांना भेटी देण्याचं अमित शहानी टाळलं असं राजकीय सूत्रांनी आम्हाला माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे खास करून पक्ष संघटनेतील सर्वात प्रमुख नेतृत्व जे आहे राज्यातील, ते चंद्रकांत दादा पाटील आहेत. आणि असं असताना त्यांना का वेळ देणं टाळलं आहे या संदर्भात आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पण सोबतच जर बघितलं आपण, दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस दिल्लीत येतात. म्हणजे साधारणतः 2 दिवसाच्या उशिरानं दिल्लीत येतात. आल्यानंतर काल ज्या पद्धतीनं त्यांनी सकाळी प्रथम त्यांची भेट हे त्यांच्या निवासस्थानी होणार, म्हणजे अमित शहाच्या निवासस्थानी होणार होती. पण ऐनवेळी ही भेटीचे स्थळ बदलण्यात आलं आणि ते आता संसदेचं कार्यालय झालं. तिथे जवळपास 1.5 तास त्यांची साधारणतः चर्चा झाली आणि विविध मुद्द्यांवरती चर्चा झाली. एकीकडे 102 वेळा घटना दुरुस्तीच्या संदर्भात देखील चर्चा झाली. पण याशिवायही अतिशय महत्त्वाचं हे आहे की ज्या पद्धतीने हा संपूर्ण दौरा आखला होता शिष्टमंडळाचा, या शिष्टमंडळाला अमित शहा भेट देतील अशा प्रकारची चर्चा जेव्हा दौरा सुरू झाली होती तेव्हाच होती. पण संपूर्ण दौऱ्यादरम्यान चंद्रकांत दादा पाटलांना अमित शहा यांनी का टाळलं यावरती आता राजकीय चर्चांना उधाण आहे. आणि आगामी ज्या पद्धतीने चर्चा होती की संघटनात्मक बदलाची वारे वाहत आहे, आधी जवळपास त्याची दिशा निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळतंय. होऊ शकतं आगामी काही दिवसांमध्ये आपल्याला संघटनात्मक बदल पाहायला मिळेल. मिलिंद. बरं, प्रशांत, तू राहास आपल्यासोबत. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, नेमकं काय सुरू आहे? चंद्रकांत दादांना अमित शहा वेळ देत नाहीयेत, नाराज आहेत राज्य भाजपावर? असं अजिबात नाहीये. अमित भाई नाराज असायचं काही कारण नाहीये. अमित भाई या देशातल्या अत्यंत व्यस्त असणारा असं मंत्री किंवा नेते आहेत. आणि स्वाभाविक आता भेट झाली नाही झाली मला कल्पना नाही. आणि तसंच चंद्रकांत दादांचे संबंधही अत्यंत सौहार्दाचे अमित भाईंशी आहेत.
आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की प्रवीणजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. स्वतः चंद्रकांत दादा पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष. दादा, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. मोठी चर्चा आहे राज्यात आणि दिल्लीत की तुम्हाला अमित शहा वेळ देत नाहीयेत. काय झालं नेमकं? आम्ही मुळात 4-5 राज्याचे नेते ज्यांना फ्रिक्वेंटली दिल्लीत जाणं होत नाही अशांना घेऊन आम्ही नवीन झालेले मंत्र्यांना भेटणं हा आमचा मुख्य उद्देश होता. मग त्याच्याबरोबर जुने रावसाहेब दानवेंसारखे आणि पियुष गोयलांसारखे मंत्री हा दुसरा मुद्दा होता. संघटनात्मक दृष्ट्या सतीशजी, संतोषजी हे आमचे जे अखिल भारतीय संघटन मंत्री आहेत आणि जगतजी हा आमचा तिसरा मुद्दा होता. आणि वेळ मिळाला, समोरून वेळ मिळाला, कारण लोकसभा आणि राज्यसभा चालत नाहीये, खूप टेन्शन्स आहेत, त्यामुळे वेळ मिळाला तर मग मोदीजी आणि अमित भाई असं होतं. आमचे पहिले 3 टप्पे 100% पूर्ण झाले. अमित भाई आणि मोदीजींच्या विषयात आमचा आग्रह नव्हता. आम्ही एक हलका फॉलोअप घेतला, भेट झाली सुद्धा आम्हाला आनंद झाला असता. अमित भाई रविवारी होते अहमदाबादला पूर्ण दिवसभर आणि काल दिवसभर लोकसभा राज्यसभा अशी खूप धावपळ होती. त्यामुळे चाललं होतं असं की रात्री रावसाहेब दानवेंकडे खासदारांच्या जेवणाला ते येतील, पण त्यांच्याच घरी जे छोटे छोटे गट तयार झाले खासदारांचे, त्यात त्यांचा जो गट आहे 30 जणांचा त्यांच्याशी संपर्क होणं, तर त्यांचं जेवण त्यांच्याकडे होतं. त्यातल्याही महाराष्ट्रातल्या खासदारांना त्यांनी इकडे रावसाहेबांकडे जेवायला जायला लवकर परवानगी दिली. स्वतःच्याच घरी जेवण असतं, मग ते नाही येऊ शकले. इतकं सविस्तर असे सांगतोय की हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे की परावरून कावळा गाठणं जे चाललंय ना, हे बरोबर नाही असं मला वाटतं. नाही दादा, म्हणूनच तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला जेणेकरून यातली स्पष्टता येईल. कारण नुसत्याच बातम्या IQ गोष्टींवर चालवायच्या असं न्यूज 18 लोकमत करत नाही. पण दिसतंय असं की महाराष्ट्रातनंच गेलेल्या शिष्टमंडळातल्या देवेंद्र फडणवीस यांना 1.5 तास वेळ मिळते, पण तुमच्यासह जे बाकी पदाधिकारी गेलेत त्यांना मात्र वेळ मिळत नाही, म्हणून प्रश्न येतो, बाकी काही नाही. देवेंद्रजी, मी काय तुम्हाला ओपनली सांगू शकत नाही, पण वेगळ्या कारणासाठी गेले होते आणि त्यामुळे त्यांचा कॉज तेवढाच होता की त्या कारणासाठी भेटणं. आमचा कॉज नव्याने झालेल्या मंत्र्यांना अभिनंदन करणं, शुभेच्छा देणं, त्यांची खाती समजून घेऊन महाराष्ट्राला कसं उपयोग होईल. गडकरींची भेट झाली, जगतप्रकाश नड्डांची भेट झाली, त्याच्यानंतर भूपेंद्र यादवांची भेट झाली, व्ही मुरलीधरन झाली, हे राहिलं बाजूला. आणि असं दुर्बीण लावून शोधत असतं, तुम्ही नाही एकूणच तुम्ही पत्रकार, की सापडलो, अमित भाई नाही भेटले. अरे काय चाललंय मला काय, इट्स ओके, मी माझं म्हणणं मांडलं. ओके, बरं, ठीक आहे दादा, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतकडे आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सहज म्हणून भेटीकरता वेळ मागितली होती, कोणतंही विशेष कारण नव्हतं, पण देवेंद्र फडणवीस हे एक विशिष्ट विषय घेऊन गेले होते आणि त्यामुळे त्यांची भेट झाली. आमच्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या, त्यामुळे त्या प्रायोरिटीज आम्ही पूर्ण केल्या, त्यामुळे नाराजीचा कोणताही विषय नाही असं म्हणणं आहे स्वतः चंद्रकांत पाटील यांचं. त्यांनी काही क्षणांपूर्वी न्यूज 18 लोकमतशी फोनवरून बातचीत केली. त्यामुळे या केवळ अफवा आहेत किंवा केवळ बेसलेस चर्चा आहेत असं सांगत ही चर्चा किंवा ही बातमी पूर्णपणे त्यांनी फेटाळून लावली. प्रवीण दरेकर आपल्याला माहिती देत होते, त्यांचंही धन्यवाद. आजचा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण आणखीन एक मोठी घडामोड नवी दिल्लीत होते, ती म्हणजे लोकसभेमध्ये आज मराठा आरक्षणासाठीचा महत्त्वाचा दिवस आहे. केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भातील 102व्या घटना दुरुस्तीमध्ये काही बदल करणार आहे आणि या संदर्भातलं विधेयक आज लोकसभेत मांडलं जाईल. मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारनं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नवे SC-BC प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना मिळणार आहे. मात्र 50% निर्बंधांची अट शिथिल करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. 50% मर्यादेचं काय या प्रश्नावरून विरोधक आज कदाचित संसदेमध्ये मोठा गदारोळ करण्याची शक्यता आहे. आपण याच संदर्भात अधिक जाणून घेऊयात. दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, तसंच हरिभाऊ राठोड आहेत आपल्यासोबत. खरं तर हरिभाऊ हे OBC समाजातले मोठे नेते आहेत, बंजारा समाजातले तर खूप मोठे नेते आहेत आणि त्यांनी लोकसभेतही या समाजाचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि आवाज वारंवार उठवला आहे. हरिभाऊ, आपलंही स्वागत.
प्रशांत, कधी हे विधेयक मांडलं जाणार आहे आणि काय त्याच्यातला प्रमुख अडचणीचा विषय केंद्राच्या दृष्टीने? आज सकाळी साधारणतः संसदेचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होईल. पहिला तास हा प्रश्नोत्तराचा असेल. त्यानंतर हा साधारणतः 11 ते 12 हा जो तास आहे हा प्रश्नोत्तराचा जाईल. त्यानंतर 12 वाजता शून्यकाळ सुरू होईल. शून्यकाळानंतर पेपर ले केले जाईल आणि त्यानंतर विधेयकाला चर्चेची सुरुवात करण्यात येईल. डॉक्टर वीरेंद्र कुमार, जे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहे, हे प्रथमतः त्याला काल त्यांनी इंट्रोडक्शन केलं होतं. आज चर्चेला सुरुवात करावी असं सुचवतील आणि त्यानंतर 4 ते 5 तास या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साधारणतः 12:30ला ही सुरुवात होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मिलिंद, जर बघितलं, सर्व विरोधी पक्षांनी या ओबीसीच्या संदर्भातील हे जे विधेयक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातून SC-BC मध्ये मराठा समाजाला सामावून घ्यायचं आहे, अशा संदर्भात चर्चा सुरू होईल. सर्व विरोधी पक्षांनी या विधेयकाला चर्चा घडवून आणावी यासाठी पाठिंबा दिलेला आहे. विविध पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका असतील, ज्यामध्ये खास करून शिवसेनेची भूमिका आहे की हे जे विधेयक आहे हे फुसकं विधेयक आहे आणि या विधेयकामध्ये जर शक्ती आणायची असेल तर ही 50% मर्यादा उठवण्याचे अधिकार राज्य सरकारला द्यावे आणि त्यामुळे कुठेतरी हे जर कॅप उठली तरच मराठा समाजाला न्याय देता येईल, अशा प्रकारची भूमिका लोकसभेमध्ये शिवसेनेच्या वतीनं मांडण्यात येईल. पण मग शिवसेना या बिलाचा विरोध करणार आहे का 50%ची मर्यादा हटवणं हा मुद्दा मांडणार आहे शिवसेना? शिवसेना या आरक्षण जे विधेयक आहे याला पाठिंबा देईल आणि त्या पाठिंबा देताना काही दुरुस्त्या सुचवतील. त्यामध्ये अतिशय महत्वाची जी दुरुस्ती आहे 50%ची दुरुस्ती, ही दुरुस्ती सुचवतील. हे अमेंडमेंट बिल आहे, त्यामुळे अमेंडमेंट सूचनाचे अधिकार असतात सर्व खासदारांना. बर. प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत. हरिभाऊ सुद्धा आपल्यासोबत आहेत. हरिभाऊ, वारंवार तुम्ही या विषयावर फार अभ्यासपूर्ण निवेदन केलेलं आहे. आज सभागृहामध्ये जर का हे दुरुस्ती विधेयक मंजूर झालं एकमतानं, तर मराठा आरक्षण आणि एकूणच आरक्षण या विषयातला एक मोठा अडथळा दूर होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, मुळीच नाही. खरं म्हणजे आपण वारंवार उल्लेख करता की आज मराठा समाजाची संबंधी विधेयक येणार आहे किंवा अमेंडमेंट येणार आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल. खरं म्हणजे हे जे आजचं अमेंडमेंट आहे मराठा समाजात काही एक संबंध नाही. कारण ही चुकीची दुरुस्ती आहे. 102 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये म्हणजे ती अमेंडमेंट होती, त्या अमेंडमेंटची ही अमेंडमेंट आहे. त्यावेळेस चूक झाली, विनाकारण काही कारण नसताना राज्याचे अधिकार काढून घेण्यात आले आणि ते काढून घेतलेले अधिकार परत त्यांना आज बहाल होणार आहे, एवढाच याचा संबंध आहे. आणि तो मराठाचा तर बिलकुलच नाही, मराठ्याचं नावही येणार नाही या बिलामध्ये. फक्त जो 50%ची मर्यादा वाढवून मागायची आहे त्यातही मराठाचा काही संबंध नाही. जर तुम्हाला वाढूनच मागायची असेल तर एकूण आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यायची आहे, त्यामुळे त्याचाही मराठाचा संबंध नाहीये. खरं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे, संविधानावर आपण चर्चा करतोय. अनेक लोकांना या आरक्षणाबद्दल, म्हणजे SC-BC म्हणजे काय तर ओबीसी, मग आपल्याला वेगळं आरक्षण देताच येणार नाही. तुम्हाला जर द्यायचं असेल मराठाला तर मराठा समाजाला ओबीसीचंच आरक्षण द्यावं लागेल. नाही, पण मग हरिभाऊ, यात परत राज्याकडे हे सोपवण्यातनं मार्ग तर हाच आहे ना की राज्याला असं घोषित करावं लागेल किंवा सभागृहाला आणि या समाजाला असं म्हणावं लागेल की होय, आमचा समावेश आता ओबीसी घटकात आहे आणि मग ओबीसी घटकांमध्ये हा अतिरिक्त टक्का वाढला आणि या घटकाला ओबीसी समाजात समाविष्ट करून घेण्याचा अधिकार राज्याला. म्हणजे मराठा समाजाचं विशिष्ट नाव नाही, पण राज्याला त्या राज्यांना तसे अधिकार मिळणार, जसं महाराष्ट्रात मराठा समाजाकरता राज्याला अधिकार मिळणार. अगदी तुम्ही बरोबर बोललात, पण हे बाकी लोक बोलत नाही. तुम्ही अगदी त्याच्यातला मर्म ओळखलेला आहे. ओबीसीची मर्यादा वाढणार आहे, ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा वाढणार आहे, वाढवावं लागेल. ती मागणी का करत नाही आपण? अशोकराव चव्हाण किंवा ही मंडळी असं का बोलत नाही की तुम्ही ओबीसी साठी ही 50%ची मर्यादा वाढवा? ते असं बोलतात की मराठा समाजासाठी वाढवा. मग उद्या जाट मागेल ते म्हणतील आमच्यासाठी वाढवा. आणि अशा पद्धतीने एका विशिष्ट जातीसाठी मर्यादा वाढवता येत नाही किंवा ते वाढवता येणार नाही.
तर तो काही प्रवर्ग नाहीये. आपल्याकडे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी हे तीनच प्रवर्ग आहे. आणि ह्या 3 प्रकारची मिळून या तिघाची टोटल ही 50% वर जाऊ नये असं इंदिरा साहनी केसमध्ये सांगितलं होतं. ती मर्यादा वाढवायची आपल्याला. तुम्ही अचूक शब्दात सांगितलं. मिलिंदजी, तुमचं खरोखर म्हणजे कौतुक करायला पाहिजे. अनेक लोकांना आरक्षणाच्या बाबतीत कळत नाही, पण तुम्ही अचूक शब्दात सांगितलं. ही मर्यादा जी वाढेल ती सगळ्यासाठी असेल. बर, नाही हरिभाऊ, पण याच्यात असं आहे ना की हा विषय आत्ताच्या घडीला आजच्या विधेयकानं थोडा तरी पुढे जाईल का? मग तुम्ही म्हणताय की त्याच्यात मराठा समाजाचा उल्लेख नाही, तर ठीक आहे, पण वेगवेगळ्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर का विचार केला तर मराठा समाजाचा विषय आहे, धनगर समाजाचा विषय आहे, आणखीनही काही वेगवेगळ्या समाजांच्या मागण्या आहेत. तर किमान पक्षी राज्यांकडे विशिष्ट प्रवर्गात विशिष्ट घटकांना समाविष्ट करणं एवढा तर अधिकार निश्चितपणे येईल. जसं महाराष्ट्राला हे पाहिजे, कर्नाटकात आणखीनही वेगवेगळ्या समाजांच्याकडनं मागणी होते की आम्हाला आरक्षण मिळावं. हे बघा, पूर्वी अधिकार होतेच. हो, 2017 मध्ये जेव्हा हे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाले 102, त्याच्यात चुकीने म्हणजे केंद्र सरकारची चूक होती त्यावेळेस सुद्धा जेव्हा हे जे विधेयक कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल 123 हे जेव्हा जसं आता 127 आहे, त्यावेळेस 123 हे बिल होतं. तर ते बिल चर्चेला आणलं, लोकसभेमध्ये पास झालं आणि राज्यसभेमध्ये त्यांनी सिलेक्ट कमिटीकडे पाठवलं. सिलेक्ट कमिटीने काय केलं की त्याची जाहिरात म्हणजे लोकांकडनं सजेशन ऑब्जेक्शन मागितले. त्यावेळेस मी स्वतः याच्यात ऑब्जेक्शन घेतलं होतं की तुम्ही चूक करताय, राज्याचे अधिकार तुम्ही काढून घेताय, हे ठीक नाहीये. त्यावेळेस मला राज्यसभेने बोलवलं तर मला आठवतं 5 जून 2017 रोजी या बैठकीमध्ये मी होतो, अनेक खासदार होते, अनेक विरोधी पक्षांनी त्यावेळेस सुद्धा विरोध केला होता की तुम्ही चूक करताय, तुम्ही राज्याचे अधिकार काढून घेताय. त्यावेळेस सरकार म्हणत होतं नाही, आम्ही राज्याचे अधिकार काढून घेत नाही. परंतु निघाले, कारण सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेसनी सांगितलं की राज्याला अधिकार नाहीये, 2 जजेसनी सांगितलं हे राज्यालाच अधिकार आहे. तर हा जो कन्फ्युजन आहे हे पहिल्या दिवशीपासून आहे. नाही पण माझी तर पीटीआय त्यामुळे ती चूक दुरुस्ती आहे, इथे दुसरं काही नाही. तो पूर्वी अधिकार होता, तो अधिकार आता मिळणार आहे, एवढंच आहे. बर, नाही पण मग हरिभाऊ, आतापर्यंत आपण पाहिलं की सभागृहाने मंजूर केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींना भले जरी त्याचं कायद्यात रूपांतर झालं, म्हणजे उद्याला जरी राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी करण्याचं ठरवलं आणि स्वाक्षरी केली, तरी सुद्धा याला आक्षेप घेणारे लोक तर आहेतच ना. म्हणजे आज महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे नेते हे स्पष्टपणे म्हणतात की आमच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण मग हे विधेयक सभागृहात मंजूर करून राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारला नेमकं काय साध्य होणार आहे? काहीच नाही. मी तुम्हाला परत सांगतो, जी चूक झाली आहे ती दुरुस्त होणार आहे. तुम्हाला खरोखरच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला 50%च्या अंतर्गतच द्यावं लागेल, परंतु हे देत असताना लोकसंख्या करावी लागेल. एक लोकसंख्या करणं आणि ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन करणं, आणि हे करावं लागणार आहे. हे जर आपण केलं नाही तर आज काय होईल, हे सगळे जाऊन पडतील ईडब्ल्यूएस मध्ये. म्हणजे मराठा समाज तुम्ही म्हणता 25% आहे, 30% आहे, 32% आहे, तर जिथे ज्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळालं आहे, मग तो ब्राह्मण असो, मारवाडी असो, जाट असो किंवा सगळ्या धर्माचे लोक असो, म्हणजे जैन असो, मारवाडी, सगळ्यांना तो सगळ्यांचं आरक्षण आहे ते. मग त्याच्यात हे मराठी जाऊन पडणार, म्हणजे तिथे हेच आहे, त्यांना आरक्षण देणं आणि सगळ्या समाजाला आपण देऊ शकतो. मी एक फॉर्म्युला देतो मिलिंदजी तुमच्या माध्यमातून. मला असं म्हणायचं आहे, सगळ्यांचे प्रश्न मिटू शकतात, सगळ्यांना आरक्षण मिळू शकते. नंबर 1, जातीय जनगणना करणे आणि ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन करणे, आणि त्या जातीच्या सब कॅटेगरायझेशन झाल्यानंतर त्या समूहाचं जी
बेरीज येईल, म्हणजे बेरीज म्हणजे लोकसंख्या, त्याच्या निम्मे आरक्षण देणे, हे जर आपण केलं तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतो, सगळ्यांना आरक्षण मिळू शकेल. थोडक्यात तुम्हाला सांगतो, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब हे 20% आरक्षण आहे. बर, ते आपल्याला कमी जास्त काही करता येत नाही, ते लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. बर. आता उरलेले 80% जे लोक आहेत ते त्या जनसंख्येच्या 50% म्हणजे 40% आरक्षण द्यायचे. बर, म्हणजे ते 20 आणि हे 60 सगळ्यांना आरक्षण मिळेल याच्यामध्ये. बर. पण हरिभाऊ, हा मुद्दा तुम्ही आता माध्यमात मांडताय, ठीक आहे, पण हे जर का प्रत्यक्षात व्हायचं असेल, आपण असं म्हणू, 1-2 मिनिटाकरता असं म्हणू की हे आयडियलच्या जवळपास जाणार आहे, पण हे जर का व्हायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा खासदार व्हावं लागेल आणि सभागृहात जावं लागेल. त्याशिवाय हे सभागृहापर्यंत हा विषय पोहोचणं इतकं सोपं नाही. पण ठीक आहे, तुम्ही तुमच्या परीने यावर मार्ग सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही न्यूज 18 लोकमतला वेळ दिलात आणि आपला मुद्दा चांगल्यापैकी मांडलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद. पाहूयात नेमकं काय होतं ते, आणि सभागृहातल्या आजच्या या विधेयकातल्या दुरुस्तीनंतर पेच सुटतो का. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर राजेंद्र कोंढरे, विनोद पाटील आणि अन्य काही मान्यवर आपल्यासोबत असणार आहेत. छोटासा ब्रेक घेऊयात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा चर्चेतला मुद्दा आहे तो लोकसभेत जे विधेयक येणार आहे, दुरुस्ती विधेयक एक प्रकारे, तर त्यामुळे पेच सुटणार का, आणि महाराष्ट्रातला जो मराठा आरक्षणाचा पेच आहे तो प्रामुख्याने सुटणार का. आणि याबद्दल बोलण्यासाठी राजेंद्र कोंढरे आपल्यासोबत जोडले गेलेत, मराठा आरक्षणाचे समन्वयक. तसंच विनोद पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. आपल्या दोघांचंही स्वागत. राजेंद्रजी, आजचा दिवस तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे? सर्वोच्च न्यायालयातल्या लढाईतल्या एका छोट्याशा अपयशानंतर यातून आपण एक पाऊल पुढे जाणार आहोत का? नाही, मला तसं काही फारसं वाटत नाही. कारण काय की संसदेमध्ये जी आज घटना दुरुस्ती होती ती एक चूक झालेली होती, जसं मगाशी हरिभाऊ राठोडांनी सांगितलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयाने त्याचं इंटरप्रिटेशन करताना 3 न्यायमूर्तींनी ते अधिकार नसल्याचे नमूद केले असल्यामुळे संसदेला जे पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने केलं ते फेटाळलं होतं. त्यामुळे ती दुरुस्ती आलेली, आणि ऍज इट इज पूर्वी जसे अधिकार होते तसे अधिकार राज्यांना दिले गेलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये मला सांगायचा आहे की आपल्या सरकारचे जे आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत हे वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करतायत. त्यांना मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं नसेल तर त्यांनी तशी स्पष्ट भूमिका करावी, नाहीतर आपल्या समितीचं नाव आता दिशाभूल समिती करणं आवश्यक आहे. कारण याचा मुद्दा सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस मराठा आरक्षणाचं बिल 2014 मध्ये अध्यादेश काढलं तेव्हा हे सुद्धा त्या सरकारमध्ये मंत्री होते, आणि ज्यावेळेस विधिमंडळामध्ये एससीबीसीचं बिल पास झालं त्यावेळेस सुद्धा विरोधी पक्ष म्हणून होते की नाही. मग तुम्ही जर त्या सभागृहामध्ये होता तर तुम्ही एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा कायदेशीर बाब काय आहे, घटनात्मक बाब काय ही तपासण्यासाठी प्रत्येक पक्षाची यंत्रणा आहे. आम्ही सर्व लोकांनी त्यावेळेस बिल पास होताना विधिमंडळातल्या 160 आमदारांना हे सगळं दिलेलं आहे निवेदन, पण हे सगळं नाकारायचं, लोकांची दिशाभूल करायची. ह्या आरक्षणाच्या घटना दुरुस्तीमुळं मराठा समाजाचा प्रश्न सुटणार नसून त्याला जी प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली आहे ती प्रोसेस अवलंबल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. आणि हेच न्यायमूर्ती भोसले समितीने राज्य सरकारला दिलेल्या अहवालात देखील सांगितलेलं आहे. बर, विनोद पाटील आहेत आपल्यासोबत. विनोदजी, या सगळ्या प्रक्रियेचा तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरून सर्व बाजूने पूर्ण अभ्यास केलेला आहे. आजच्या या घटना दुरुस्तीच्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय? हे बघा, आम्ही या अगोदरही स्पष्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये मतांतर झालं होतं, जसं कोंढरे साहेबांनी सांगितलं. 3 न्यायमूर्तींचं म्हणणं होतं अधिकार राज्याला आहे, काही अधिकार केंद्राला आहे, आणि 2 न्यायमूर्तींचं वेगळं म्हणणं होतं. अशीच चर्चा मुंबई हायकोर्टामध्ये देखील झाली होती, परंतु त्यावेळेसचे जे 2 न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं त्यांनी ते मान्य केले. आज नेमका मुद्दा काय आहे? आज मुद्दा असा आहे की जी काही दुरुस्ती करायची, जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी आज हा लोकसभेमध्ये कायदा दुरुस्ती होत आहे आणि तो निर्णय येत आहे. आता नेमकं 2 गोष्टी याच्यामध्ये घडायला अपेक्षित आहे. आज
की घटना दुरुस्ती होत असताना जर त्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीच्या पॅरामीटरवर चर्चा झाली की अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचे अधिकार हे राज्य सरकारलाच आहे, परंतु याची जर पुनर्विचार त्या ठिकाणी झाला तर निश्चित त्याचा फायदा होईल। दुसरा मुद्दा असा आहे की राज्य सरकार कोणाच्या भरोश्यावर 2.5 महिन्यापासून वाट बघतंय। लोकसभेमध्ये दुरुस्ती होईल नाही होईल, परंतु यांना माहिती होतं की मराठा समाजाचा जो रिपोर्ट आहे हा अर्ध्यापेक्षा अधिक माननीय सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेला आहे, परंतु त्याला अधिक मजबूत कसं केलं गेलं पाहिजे यासाठी मागास आयोगाचा अभ्यास सुरू होणं गरजेचं होतं। दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगायचं आहे, मला कुठलाही जातीवाद करायचा नाहीये, परंतु ज्या समाजाचा अभ्यास करायचा त्या समाजाचं पूर्णतः प्रतिनिधित्व या आयोगामध्ये नाहीये। याच्यामुळे आम्ही त्यांना त्या दिवशी विनंती केली की किमान 4 सदस्य जुनेच ज्यांना अनुभव आहे अशांना याच्यामध्ये घ्यावं, त्यांना अभ्यास सुरू करायला लावा, त्यांना कामकाज सुरू करायला लावा, कारण याच्यामध्ये महिना 15 दिवस 1.5-2 महिने जाऊ शकतात, तेवढा वेळ ऑलरेडी गेलेला आहे। मग आता कालपासून एक राज्यामध्ये नवीन चर्चा सुरू झालेली आहे की याच्यामुळे उपयोग होणार नाही। घटना प्रिअँबल याच्यामध्ये कुठे आरक्षणाला टक्केवारीला मर्यादा आहे का? तर मुळीच नाही। घटनेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना कुठेही टक्केवारीबद्दल उल्लेख केलेला नाही की याच्यावर जाऊ नये म्हणून। आज प्रश्न कसा आहे की अपवादात्मक परिस्थिती जर सिद्ध झाली, 10 विद्यार्थी आहे आणि आम्हाला आज 11ला राज्याला गरज आहे, तर 1 विद्यार्थी बाहेरून त्या ठिकाणी घेता येतो, एक छोटंसं उदाहरण आहे। त्यामुळे अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याबाबत कोण अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करणार आहे? राज्य सरकार करणार आहे। कोणामार्फत करणार आहे? आयोगाच्या मार्फत करणार आहे। आपल्याला जर अलीकडचं उदाहरण द्यायचं ठरलं तर पिवळे राशन कार्ड असतील, घरकुल योजना असतील, ज्या ज्या ग्रामीण भागापर्यंत केंद्र सरकारची योजना पोहोचल्या त्याच्यामध्ये अल्पभूधारक असेल हे सर्व 80% पेक्षा अधिक मराठा समाज आहे। असा एवढा मोठा डेटा त्या ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु या गोष्टी कागदावर घ्याव्या लागतील। इच्छाशक्तीची गरज आहे, टाइम टेबलची गरज आहे, टप्पे ठरवण्याची गरज आहे। आणि मी स्पष्ट करतो, हे एकटं काम केंद्र सरकार किंवा एकटं काम राज्य सरकारचं नाहीये, दोघांना एक दुसऱ्याला हातात हात घेऊन स्वतःचं राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजासाठी करावं लागेल। कारण आता आम्ही टिकणारच आरक्षण घेऊ। मागच्या 2 वेळेसपासून आमचे विद्यार्थी याचा लाभ घेऊन दयनीय अवस्था मंत्र्यांच्या दारात चपराशासारखे बसलेले आहे, हे आता आम्ही सहन करणार नाही। टिकणारं आरक्षण आम्ही घेऊ। विनोदजी, मला तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा, या समाजातले वैचारिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या लढणारे तुम्ही दोघं लढवय्ये आहात। आता जर का सभागृहामध्ये हा विषय दुरुस्तीचा अगदी सर्वमतानं नाही एकमतानं जरी पारित झाला तर राज्य काय करू शकतं? तर फक्त ACBC मध्ये समावेश करू शकतं। याच्या व्यतिरिक्त राज्याकडे फारशा गोष्टी उपलब्ध नाहीत, बरोबर राजेंद्रजी? नाही बघा, आपल्याकडे जी ओबीसी लिस्ट आहे विनोद पाटील येतो ते जरा गोंधळ लोकांचा असा होतो याच्यामध्ये की ही एसीबीसी म्हणजेच ओबीसी आहे नंबर 1, आणि आपल्या राज्यामधलं जे 32% आरक्षण आहे हे ऍज इट इज एसीबीसीच आहे, त्याचे उपवर्ग वेगळी नावं दिलेली आहे। आणि मराठा त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड करता, म्हणजे मराठा देखील ओबीसीच झाला होता, फक्त मराठा समाजाचं आरक्षण स्वतंत्र दिलेलं होतं वेगळा प्रवर्ग करून। आणि हे उपप्रवर्गातले व्हीजेटी, एसबीसी आणि ओबीसी हे एक्झिस्टिंग 2004च्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना आरक्षण दिलेलं होतं। त्यामुळे आता जरी दुरुस्ती झाली तरी हे जे 32% रिझर्वेशन आहे ते, आणि उद्या नव्याने कुणाला द्यायचं असेल, ह्या सगळ्यांसाठी या कायद्याच्या दुरुस्तीचा, घटना दुरुस्तीचा फायदा एवढाच होणार आहे की ते अधिकार राज्याला राहतील। बर, विनोद पाटील पूर्ण करा। हे बघा, मी आपल्याला परत एकदा स्पष्ट करतो की जे काही डॉक्युमेंट किंवा जी चर्चा आज कागदावर सभागृहात होणार आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, त्याची प्रत माझ्याकडे आहे। याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की केंद्र सरकारची यादी वेगळी राहील, नव्यानं जे काही समूह समोर येईल याची यादी करण्याचा अधिकार राज्याला आहे। मग राज्याला जर अधिकार येत असेल आणि राज्याला एसीबीसी प्रवर्ग करायचा असेल किंवा मागासलेलेपणा सिद्ध करायचं असेल ते राज्यालाच करावं लागेल, केंद्राचा आता संबंध राहिलेला नाहीये। राज्याने कसं करायला पाहिजे? आयोगाचा रिपोर्ट घेऊन ती शिफारस कॅबिनेटने स्वीकारली पाहिजे, कॅबिनेटने तात्काळ त्याच्यामध्ये ऑर्डिनन्स करून नवीन कायदा केला पाहिजे आणि येत्या 6 महिन्यामध्ये तो सभागृहामध्ये येऊ शकतो। पूर्वीची प्रोसेस कशी होती? सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राज्यांनी राज्यपाल मार्फत राष्ट्रपतींना म्हणजे केंद्राला पाठवायचं होतं, ती प्रोसेस आता संपलेली आहे। आता प्रोसेस कशी आहे की आयोगाचा जो काही अहवाल येईल, मग आता माझ्यासारख्याचा प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने आयोगाचा अहवाल
नाकारलेलंच नाहीये. त्याच्यामधली आकडेवारी स्वीकारलेली आहे, त्याच्यामधलं बायफर्गेशन स्वीकारलेलं आहे, त्याच्यामधलं प्रतिनिधित्व स्वीकारलेलं आहे. म्हणजेच तो आयोगाचा अहवाल जिवंत आहे. त्याच्यामध्ये नवीन डेटा काहीतरी इनपुट करून याच्यामध्ये अशा पद्धतीने जर नवीन रिपोर्ट करून तो तात्काळ टाइम बाउंड पद्धतीने जर स्वीकारला तर निश्चित त्याचा फायदा होईल. कारण मागच्या आयोगाचा इतिहास बघितला की 10-10, 15-15 वर्ष आयोगाने घेतलेली आहे. त्याकरिताच मागच्या वेळेस मुंबई हायकोर्टातून मी टाइम बाउंड करून घेतलं होतं की आयोगाने इतक्या दिवसात काम करावं. त्याच धर्तीवर राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकून तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. जे काही करायचं आहे तो फुल प्रूफ प्लॅन आखला पाहिजे. आज काहीही नवीन घडणार नाहीये. फक्त एक विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत होता, त्याचा TC मध्ये घोळ होता. तर आज शाळा जाहीर करणार आहे की अमुक अमुक विद्यार्थी हा आमच्या शाळेचा आहे आणि त्याचा गावचा पत्ता आहे. एवढीच गोष्ट आज सभागृहात घडणार आहे. प्रोसेस ही राज्य सरकारलाच करायची आहे. त्यामुळे राज्य सरकारने क्षणाचा विलंब न करता कामाला लागावं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. कारण या संदर्भात मराठा समाजातल्या तुमच्यासारख्या नेत्यांचं किंवा अभ्यासकांचं जे म्हणणं आहे तर त्यापेक्षा काही वेगळ्या प्रकारचं म्हणणं मांडणारे सुद्धा लोक आहेत. तर हा मुद्दा आणखीन थोडासा स्पष्ट करून घेऊ. म्हणजे जसं राजेंद्र कोंढरे म्हणाले तसा गैरसमज होणार नाही कारण नसताना. याला हे समजा आणि त्याला ते समजा. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. तो पेच सुटणार का? पेच आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला आणि केंद्र सरकार आज लोकसभेमध्ये एक दुरुस्ती विधेयक आणते आणि या दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून या सगळ्या विषयावरती तोडगा काढण्याचा राज्य आणि केंद्र सरकारचा एकत्रित प्रयत्न आहे. आपल्यासोबत आहेत राजेंद्र कोंढरे आणि यासोबतच विनोद पाटील. राजेंद्र कोंढरे मराठा समाजाच्या आरक्षण विषयातले समन्वयक आहेत, तर विनोद पाटील हे याचिकाकर्ते आहेत आणि हा विषय कायदेशीरदृष्ट्या तडीस नेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विनोदजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही हे सगळं अतिशय सोप्या शब्दात स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता असं आहे की दरवेळेला राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतं आणि केंद्र असं म्हणतं की राज्याला काही अधिकार आहेत आणि त्याचा उपयोग राज्यानं करावा. आता केंद्राच्याकडची जबाबदारी ही बऱ्यापैकी संपेल राज्यांकडे अधिकार दिल्यानंतर आणि आता राज्याचं काम खऱ्या अर्थानं सुरू होईल. आता 80% काम पुढचं राज्याला केलं पाहिजे आणि मग परत 20% काम केंद्राकडे जाईल. हे बघा, महाराष्ट्रामध्ये एक वेगळाच पायंडा आणि परंपरा पडलेली आहे. कुठली एखादी चांगली गोष्ट घडली का लगेच ती न्यायप्रविष्ट होती. 1-2 वृत्ती अशी समाजामध्ये आहे की ते जाऊन न्यायालयात धडकता. मग असं समजूया की मराठा आरक्षण देण्याचे मानसिकता राज्य सरकारने आज दुपारपर्यंत केली आणि प्रोसेस सुरू केली. तर लगेच आयोगावरून वाद होईल, ते प्रकरण न्यायालयामध्ये जाईल. मग आयोगाला अधिकार आहे की राज्याला नेमण्याचा तो आहे, तो घटनादुरुस्तीत आहे. मग त्याच्यानंतर काय आहे की जे ऑर्डिनन्स काढलं जाईल ते न्यायप्रविष्ट होईल. तर अशा वेळेस प्रत्येक वेळेस केंद्र सरकार याच्यामध्ये अशा वृत्तीच्या वतीने पार्टी केलं जाईल. त्यामुळे केंद्र सरकारची जबाबदारी संपली असं होणार नाही. केंद्र सरकारला टिल द लास्ट, कारण हायकोर्टाची लढाई झाली, मग सुप्रीम कोर्टापर्यंत परत ही लढाई जाईल, तोपर्यंत केंद्र सरकारला त्या ठिकाणी पार्टी म्हणून राहावं लागेल. हे झालं केंद्र आणि राज्य सरकार म्हणून. आज नेमका प्रश्न काय आहे? आज प्रश्न असा आहे की प्रोसेस सुरू केली पाहिजे आणि प्रोसेस सुरू करत असताना ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे, जुना डेटा तुमच्याकडे आहे आणि नवीन काही लागत असेल तर तो केंद्र सरकारची आकडेवारी आहे आणि योगायोगाने या सगळ्या गोष्टी आता वेबसाईटवर उपलब्ध आहे. एवढं संगणकीकरण झाल्यामुळे, कॉम्प्युटराइज झाल्यामुळे प्रत्येक गोष्ट आज कागदावर उपलब्ध आहे. आता याच्यामध्ये 3-4 फ्रंटवर काम होणं गरजेचं आहे. आयोगाचे रिपोर्ट तो वेळेत आला पाहिजे, त्यांना लागणारं मटेरियल. मग त्याच्यानंतर कॅबिनेटने निर्णय घेऊन राज्य सरकारने कायदा करून तो केला पाहिजे. याच बरोबरीने तिन्ही पक्षाचं सरकार एकत्र आहे व विरोधी पक्ष या सगळ्यांनी मिळून कशा पद्धतीने टिकणारं आरक्षण देता येईल. आणि मी थोडं मोकळं या ठिकाणी मन मोकळं करू इच्छितो. मला एक विचारायचं आहे की हे सरकार आणत असताना तिन्ही पक्षांनी जे जे काही केलं ते या आरक्षणासाठी करावं. कारण हे सरकार माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस सांगितलं खुलं मतदान घ्या, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवारांनी राजीनामा दिला. कारण यांना कळलं की न्यायालयात काय काय कसं करावं लागतं, काय काय युक्ती मांडावी लागते. तेच माझ्या मराठा आरक्षणासाठी करावं.
अतिशय सोपं आहे. बर. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आपण मंत्रिमंडळाची यादी बघितली तर यांचे आजोबा पण मंत्री होते, यातले काही यांचे वडील पण मंत्री होते आणि हे मुलं पण मंत्री आहे. याच्यामुळे माझा जन्म विनोदजी. नव्हता, त्यावेळेसपासून यांच्याकडे संस्था आहे, हो. यांना वकील आणि कोर्ट कळलेलं आहे. याच्यामुळे यांनी कोर्ट विनोदजी, कळत नाही असं सोंग घेऊ नये. गेल्या यांना माहिती आहे काय गेल्या- करायचं, कोणते वकील लावायचे. गेल्या बरेच दिवसानंतर म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचे दोन्ही सहकारी आणि मी आणि ऐकणारे लोकही आता हसायला लागलेत. याचं कारण तुम्ही खूप दिवसाने इतक्या मोकळेपणानं आणि स्पष्टपणानं भूमिका घेतली विनोदजी. आणि असं आहे की विषय आता अशा स्थितीत येऊन पोचला आहे की आता मोकळेपणानं बोलणं हे आवश्यक आहे आणि प्रत्येकानंच हातचं न राखता बोललं पाहिजे, तरच या विषयातनं मार्ग निघेल. प्रत्येकजण जर का म्हणाला की मला माझं आणि माझ्या पक्षाचं राजकारण करायचं आहे आणि मोकळेपणानं बोलला नाही तर या विषयातून मार्ग निघणार नाही, अशी स्थिती. आबासाहेब पाटील आहेत आपल्यासोबत. आबासाहेब, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, पण आता विनोदजींनी मांडलेले मुद्दे तुम्हाला 100% मान्य आहेत? त्याच्यात आणखीन काय ऍड करायचं आहे? 100% विनोद जे सांगितलं ते खरं आहे. कारण प्रस्थापित मराठ्यांनी वंचित गरीब मराठ्यांची वाट लावलेली आहे. आज सुप्रीम कोर्ट असेल, राज्य सरकार असेल, या सगळ्या खेळामध्ये मराठा समाजाचं वाटोळं करायचं काम चालू केलेलं आहे. आता 102 घटना दुरुस्ती झाली, हे सर्व देशातल्या सगळ्या राज्यांना अधिकार मिळालेले आहेत. त्याचा आणि ह्या घटना दुरुस्तीचा मराठा आरक्षणाचा हा काही संबंध नाहीये. आता राज्य सरकारनं जो विषय सांगितलेला, मी फक्त 2च मुद्दे आपल्याला सांगणार आहे की आता राज्य सरकारनं मागच्या सरकारमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं, ESBC आरक्षण दिलं किंवा युतीचं सरकार आलं, SCBCचं आरक्षण दिलं. या दोन्ही घटनेच्या माध्यमातून मी राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की यानंतर इतर स्वतंत्र कोणताही प्रवर्ग मराठा समाजाला आरक्षण दिलं तर हे आरक्षण कोर्टात कुठं टिकणार नाही, याचं क्लिअर झालेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय की हरिभाऊ राठोडांनी जो फॉर्म्युला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये सरकारनं वर्किंग करायला पाहिजे की 50%च्या आतमध्ये ओबीसी प्रमाणच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी काय करावं लागेल की उपवर्गीकरण करावं लागेल. आणि त्या मताशी मी 100% सहमत आहे. आज ज्या पद्धतीने ह्या सरकारची इच्छाशक्ती नाहीये, सरकारनं अर्ध्या तासाची 1 तासाची समन्वयकांना बैठक करणे, कुठंतरी उपसमितीची बैठक घेऊन दाखवणे, असं आरक्षण हे कधीच देऊ शकत नाही. बरोबर. त्याला स्वतंत्र एक त्या ठिकाणी आता कक्ष स्थापन करायला पाहिजे, त्याच्यावरती पूर्ण वेळ एक मंत्री असेल, अधिकारी म्हणजे आबासाहेब द्यावं लागेल. अशी 4 माणसं नियुक्त करायला लागतील किंवा राज्य मंत्रिमंडळातले 2 मंत्री असे असायला लागतील की त्यांनी 24 तासाचं एकच काम समजायचं, आपलं एकमेव ध्येय आहे आणि तेवढं पूर्ण होईपर्यंत दुसरं काही करायचं नाही. आपण बघूयात, शुभेच्छा देऊयात आपण महाराष्ट्रातल्या आपल्या सत्ताधाऱ्यांना आणि अपेक्षा करूयात. आपल्याला कायमच म्हणजे हिंदीमध्ये म्हण आहे छान, उम्मीद पे दुनिया कायम आहे. त्यामुळे आपण अपेक्षा ठेवूयात या सरकारकडनं की आता केंद्रानं त्यांच्या परीचं थोडंसं काम केलं, आता राज्यानं त्यांच्या परीचं बाकीचं काम करायला जरा वेगानं सुरुवात करावी. विनोद पाटील, तुम्ही चर्चेत सहभागी झालात, मोकळेपणानं आपले मुद्दे मांडलेत, तुमचंही धन्यवाद. राजेंद्रजी, तुमचंही मनापासून धन्यवाद या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. पेच सुटेल अशी आपण अपेक्षा ठेवूया. एक छोटासा ब्रेक घेऊयात. संक्रमित रुग्ण आहेत तर 15 रुग्ण परदेश